नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच त्याला आपण घरकुल योजना म्हणतो. घरकुल योजनेची काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे. यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण यादी मोबाईलमधून PDF स्वरूपात कशी डाउनलोड करायची हे सविस्तर पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये सर्च करायचं आहे iay.nic.in. लक्षात ठेवा, या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे iay.nic.in. ही वेबसाईट तुम्ही सर्च केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट जी आहे ती ओपन होईल आणि तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पॉपअप विंडो ओपन होईल. हा तुम्ही क्लोज करायचा आहे. हा क्लोज केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि जी मेन मेनूची पट्टी आहे वरची मेन मेनू, तिथे तुम्हाला उजव्या साईडला क्लिक करायचं आहे. उजव्या साईडला क्लिक केल्यानंतर इथं आवाज सॉफ्ट हा पर्याय तुम्हाला दिसेल. आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमच्या खाली तिथे एक रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिसेल. त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल, ज्यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. पण या ऑप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ऑप्शन आहे तो खाली यायचं आहे तुम्हाला. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. तर या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमचं इथं पेज ओपन होईल, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा जिल्हा इथं पाहून तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच तुमचा तहसील. जो तुमचा तालुका तहसील असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं इथं तुमचं गाव जे असेल ते गावाचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या गावामध्ये राहता हे नाव तुम्हाला इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर इथं एक ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्हाला 2020 आणि 21, आपण 21चं पाहतोय त्यासाठी 2020 आणि 21 जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आपण इथं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथं चूज करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं जो ॲन्सर लिहायचं आहे, जे वरती बेरीज किंवा वजाबाकी आली असेल ती इथं लिहायची आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं 33 अधिक 60 हा जो ॲन्सर असेल तो ॲन्सर आपण इथं लिहिणार आहे. हे लिहिल्यानंतर आपण सबमिट ऑप्शनवरती क्लिक करूयात. आता सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं 2 फाईलचे डाउनलोड करायला आलेले आहेत आणि खाली नावं आलेली आहेत. पहिली फाईल आहे डाउनलोड एक्सेल फाईल, दुसरी फाईल आहे डाउनलोड PDF फाईल. तर तुम्हाला जी हवी असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण PDF फाईल डाउनलोड करूयात. तर डाउनलोड PDF फाईलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची PDF फाईल जी आहे ती तुमच्या गावातल्या लोकांची नावं, त्यांना किती भेटलं अनुदान जे आहे ते किती भेटले, अमाऊंट किती सँक्शन झाली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. तुम्ही ते एकदम व्यवस्थित PDFमध्ये सगळी माहिती झूम करून पाहू शकता. आणि अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची लिस्ट जी आहे ते तुम्ही लिस्ट यादी ही मोबाईलमध्ये PDF स्वरूपात तुम्ही पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांना आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत असतो आणि अशाच व्हिडिओंसाठी तुम्हाला आम्ही सबस्क्राईब करायला सांगत असतो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.